मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा लाभ घेण्याचे फादर प्रकाश राऊत यांचे आवाहन। शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये इंडो जर्मन फ्रेंडशिप अंतर्गत जर्मनी येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत 18 ते जानेवारी 28 या कालावधीत होणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबिराचे आयोजक फादर प्रकाश राऊत यांनी केले आहे। होणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे नेतृत्व जर्मनी येथील श्रीमती डॉक्टर पेत्रा कारकविल ह्या करत असून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात इंदोर येथील डॉक्टर प्रकाश छजलानी, डॉक्टर अमन हैदराबाद येथील डॉक्टर सूर्याकुमारी लोणी येथील डॉक्टर अमोल आणि जर्मनीतील डॉक्टर हे बाल रुग्णांसह जळालेल्या भाजलेल्या रुग्णांसह दुभंगलेले ओठ, त्वचेवरील ट्यूमर, नाकावरील बाह्य विकृती यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। शिबिरातील सहभागी रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना मोफत भोजन दिले जाणार आहे। चेहऱ्या शरीर व्यंग असणाऱ्या गरजू लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर संयोजक फादर प्रकाश राऊत यांनी केले आहे। गरजूंनी 9075368200 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, निवासा। जर्मनी आणि इंडो अशी ही दोघांनी मिळून इंडो जर्मन फ्रेंडशिप तर्फे शेगाव येथे नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केलेला आहे। 18 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत हा कॅम्प असणार आहे। या कॅम्पमध्ये सर्व जळालेल्या आणि दुभंगलेले ओठ असे कुठलेही पेशंट असतील किंवा त्वचेवर ट्यूमर आलेले असतील तर अशा सर्व ट्यूमरच्या पेशंटला सुद्धा ते चांगल्या प्रकारचं आयोजन करून चांगली त्वचा देणार आहे। आणि विशेष करून त्यांचे जे काही अनेक पेशंट आहेत, जळलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारची त्यांच्या काम करता येत नाही कुटुंबामध्ये, अशा सर्व पेशंट लोकांना ते मोकळं करून अगदी रिकामं करणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन जीवन देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत। आणि हा जो कॅम्प आहे तो कॅम्प जवळजवळ 2009 सालापासून तर आजपर्यंत हा घोडेगाव इथे सुद्धा घेण्यात आला होता आणि घोडेगाव नंतर नित्यसेवा हॉस्पिटल शेवगाव येथे सुद्धा घेण्यात येत आहे। आणि म्हणून या सर्व कॅम्पसाठी आज शिबिरासाठी अनेकांनी त्याचा लाभ घ्यावा, कारण त्यांच्या या कॅम्पमध्ये या शिबिरामध्ये सर्व पेशंट लोकांना त्यांच्या बरोबर आलेल्या नातेवाईकांना सुद्धा मोफत भोजन दिलं जातं, मोफत त्यांची सेवा केली जाते, त्यांना सर्व प्रकारचे औषधे दिले जातात, त्यांची काळजीही घेतली जाते। आणि म्हणून बहुतेक पेशंट आजारी लोकांनी सर्व लोकांनी त्याच्यावरती त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे। सर्वांना त्याचा लाभ व्हावा हीच माझी शुभेच्छा आणि प्रार्थना आहे।